सर्व स्कॉलरशिपसाठी तयारी करणाऱ्या सर्व मित्रांना सर्वप्रथम शुभेच्छा. शिष्यवृत्ती मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन इयत्ता 5वी दुसऱ्या फेज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आमच्या नेवासा तालुक्याचा नंबर आहे आणि यामध्ये प्रथमतः पोपट क्षीरसागर सर हे आपल्या समोर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणार आहे. अतिशय छान पद्धतीनं स्कॉलरशिपचे तास जे घेतात आणि अनेक विद्यार्थी ज्यांचे स्कॉलरशिप लागले असे क्षीरसागर सर यांचं स्वागत. आणि सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. हो चालेल, धन्यवाद सर. आज आपण या ठिकाणी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2017 या मधील पेपर क्रमांक 1 माध्यम मराठी प्रथम भाषा व गणित या प्रश्नपत्रिकेचं आपण या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत. म्हणजे आपण फक्त मराठी विषयाचे 1 ते 25 प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात त्या ठिकाणी आपण अतिशय चांगल्या प्रकारे तयारी सुरू केलेली आहे. प्रत्येक घटकानुसार या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्नांचा समावेश झालेला दिसतो पहा. कारण आपल्याला आतापर्यंत सर्व घटकांचं आकलन निश्चितपणे झालेलं असणार आहे की आपल्याला नेमका अभ्यासक्रम काय आहे, प्रत्येक अभ्यासक्रमाला काय वेटेज आहे, म्हणजे त्याचा भारांश किती आहे हे सुद्धा आता आपल्या नक्कीच लक्षात आलेले असेल. तर आज आपण सुरुवात करूया आपल्या दीपावली नंतरच्या दुसऱ्या सत्राला, की यामध्ये आपण फक्त प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, त्यामध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि पेपर कसा सोडवायचा याचं आपण या ठिकाणी थोडक्यात उहापोह करणार आहोत. चला तर मग मुलांनो, आज आपण आपल्या या मूळ विषयाकडे येऊयात. यानंतर मी आपल्या समोर फेब्रुवारी 2017चा मराठी विषय प्रथम भाषा या विषयाची प्रश्नपत्रिका स्क्रीनवर शेअर करणार आहे. तेव्हा मुलांनी काय करायचं, शक्यतो आपल्या हातामध्ये पेन आणि वही घेऊन आपण बसलेला असणार आहात. प्रश्नाचा क्रमांक पाहायचा आणि फक्त आपण त्या ठिकाणी नोंद करून ठेवा की आपलं उत्तर बरोबर आहे की नाही. नंतर मग सर्व प्रश्नांच्या उत्तरांची बेरीज करा, मग आपल्याला समजेल की आपल्याला यामध्ये किती आपल्याला मार्क प्राप्त झालेले आहेत. तर यानंतर मी या ठिकाणी स्क्रीन शेअर करणार आहे पहा, म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित दिसेल. सर्वप्रथम आपण काय करूया की या परीक्षेसाठी आपल्याला जो अभ्यासक्रम आहे आपण तो थोडक्यात त्याचा एकदा उजळणी करून घेऊयात. पहा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी करिता अभ्यासक्रम विषय पेपर क्रमांक 1 मी ह्या थोडक्यात घेतो, म्हणजे आपण लगेच आपल्या मूळ प्रश्नपत्रिकेकडे वळूयात. घटक वाचून संकल्पना स्पष्ट करणे, याच्यामध्ये काही उपघटक आहेत पहा. उतारा व त्यावर आधारित प्रश्न असतात. उताराने आला तर जाहिरात किंवा बातमीवर त्यावर प्रश्न असतात. कविता ही हमखास येते. या सर्व घटकाला 24% भारांश आहे. नंतर कार्यात्मक व्याकरण असतं पहा, त्यामध्ये आपल्याला शब्दांच्या जातीवर आपल्या 4 जातींचा अभ्यास करायचा आहे. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यावर प्रश्न हमखास येतोच. लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांचे भाग, शुद्ध अशुद्ध शब्द याला भारांश 20% आहे. त्यानंतर घटक आहे तिसरा, भाषेचा व्यवहारात उपयोग, वाक्प्रचार, म्हणी, संवादावर आधारित प्रश्न असतात. काही निर्देश असतात त्या ठिकाणी की योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्याचा परिच्छेद पूर्ण करणे, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे, आणि शेवटी असतं सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. माहिती तंत्रज्ञानावर काही प्रश्न असतात, याला 24% भारांश आहे. आणि पुढं आहे परत घटक चौथा, भाषेचा व्यवहारात उपयोग, यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द कोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द,
शब्दसमूह बदल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, वर्णानुक्रम शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. आणि 13वा घटक आहे, याच्यात उपघटक आहे भाषा विषयक सामान्य ज्ञान, लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके, दिनविषय, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संबोध, याला आहे 32% भारांश. अशा प्रकारे आपण थोडक्यात आपल्याला नेमका आपण काय अभ्यास केलाय याची आपण या ठिकाणी उजळणी केली आहे पहा. तर आता आपण आपली जी मूळ प्रश्नपत्रिका आहे सन 2017 आपण ती ओपन करूया. मुलांनी लक्षपूर्वक प्रत्येक प्रश्न पाहायचा आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला उत्तर काय शोधायचं आहे. पहा, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे दरवर्षी आपल्या हातामध्ये प्रश्नपत्रिका आल्यानंतर आपल्याला उत्तर पत्रिका ही व्यवस्थित रंगवायची असते. 4ही गोल त्या ठिकाणी असतात आणि त्यामध्ये आपल्याला एक अचूक असा गोल रंगवायचा असतो की जो वर्तुळाच्या बाहेर नको किंवा वर्तुळ अर्ध सुद्धा राहायला नको. कारण आपली उत्तरपत्रिका यंत्रावर तपासली जाते पहा, OMR म्हणतात त्याला, आहे की नाही. चला आता आपण आपला विभाग पहिला प्रथम भाषा यावर आपल्याला 25 प्रश्न पाहायचे आहेत. जर तुम्हाला उत्तरा दिसत नसेल तर तुम्ही आपल्या मोबाईलवर थोडं झूम करून तो पाहू शकता, हो की नाही. मग आता सर्वप्रथम तुमच्या समोर उतारा दिसतोय पहा, हो की नाही. त्या उतार्याचं तुम्ही वाचन करा आणि मी पण वाचन करतो, म्हणजे परंतु उतारा वाचन करताना तो व्यवस्थित वाचावा लागेल. काही ठिकाणी चढ उतार आपल्याला करावा लागतो पहा, म्हणजे आपल्याला त्या उतार्याचा मतित अर्थ जो सारांश आहे तो लक्षात येतो. कारण यामध्ये उतार्यात आपल्याला काही म्हणी, वाक्प्रचार, अलंकारिक शब्द, जोड शब्द, समानार्थी शब्द यांचा समावेश असतो आणि त्यावर खाली प्रश्न विचारलेले असतात. तर उतारा आपण आता सर्वप्रथम वाचूयात. या उत्तरावर नेहमी 3 प्रश्न विचारतात आणि हे आपल्याला 6 मार्काला असतात पहा. अतिशय लक्षपूर्वक जर आपण हा उतारा वाचला तर आपले 6 मार्क कधीही जाणार नाहीत. मी आता उतार्याचं वाचन करतो. कृष्णेचे कुटुंब भले मोठे आहे, कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णेचे दुसरे दर्शन. एका बाजूला उंच दरड आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी, काकड्या, कलिंगडे, टरबुजे यांचे अमृतमळे. कृष्णा काठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटतील. सतत 1-2 महिने सारखी वांगीच खात राहिलो तरी तृप्ती होणार नाही. मग वीट येणे दूरच राहिले. उतारा या ठिकाणी वाचन झालेला आहे. आता आपण या उतार्याखाली जे प्रश्न आलेत आपण त्याकडे वळूयात. पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात. परत उतार्याकडे जा. आधी 4ही पर्याय नजरे घालून घ्या आणि मग पहा, या ठिकाणी आपल्याला पहिल्या 2 ओळीमध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळेल. या ठिकाणी आपल्याला एकच पर्याय नोंदवायचा आहे, कारण काही ठिकाणी 2 पर्याय रंगवा असं आहे. मग आता आपल्याला निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर काय आहे याचा आपल्याला विचार करावा लागेल. आपण आपलं उत्तर आपल्या वहीमध्ये नोंदवा. मी आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर सांगतो. आपल्याला या ठिकाणी संभ्रम होऊ शकतो. कृष्णा आणि गोदावरी या दोनही नद्यांचा या ठिकाणी पर्यायामध्ये समावेश आहे पहा, परंतु जी नदी महाराष्ट्रातच आहे, उगम आणि
जिचं भलं मोठं क्षेत्र आहे या राज्यामध्ये, तर त्या नदीला आपण महाराष्ट्र माता असं म्हणणार आहोत. तिलाच दक्षिणेची गंगा असंही म्हटलं जातं पहा त्या नदीला. आपण आता वाचलं असेल तर तो पर्याय या ठिकाणी आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4, गोदावरी. या नदीला महाराष्ट्र माता असं म्हटलं जातं, की जिच्यामुळं आपल्या राज्यातलं फार मोठं सिंचन क्षेत्र त्याला लाभ होतो पहा तिच्या पाण्याचा, म्हणून तिला महाराष्ट्र माता असं म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न तुम्ही वाचा, सर्वांनी प्रश्न वाचा, त्यावर उतार्यामध्ये पुन्हा पाहायचं. आपल्याला उतार्यावर फार वेळ नाही घालायचा, परंतु उतारा जर लक्षपूर्वक वाचला तर तुमचे मार्क कधीच कमी होणार नाहीत. पहा, कृष्णा नदीच्या गाळात कशाचे अमृतमळे फुलतात? उतार्याकडे जा आणि अमृतमळे शब्द शोधा आणि मग कशाला अमृतमळे म्हटलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. पहा, त्याच्या अमृतमळेच्या अगोदर जी ओळ आहे, वाक्य आहे ते शोधा, म्हणजे तुम्हाला उत्तराकडे पटकन जाता येईल. आणि खाली पर्यायामध्ये मात्र तुम्ही नीट लक्ष द्या. पर्यायामध्ये पहिला पर्याय अ, ब आणि क, दुसरा पर्याय फक्त अ आणि ब, तिसरा पर्याय फक्त ब आणि क आणि चौथा पर्याय फक्त अ, असे पर्याय आहेत. पहा, तेव्हा घाई करायची नाही, घाई करायची नाही. पर्याय तुम्ही शोधा. थोडं तुम्ही ते त्याला हे करून घ्या, मोठा करून घ्या, स्क्रीन तुमचा झूम करून घ्या. तुम्ही तुमचा पर्याय नोंदवला असेल पहा, तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. पहा, अशाही प्रकारचे आपल्याला पर्याय असतात. पहा, तेव्हा हे पर्याय लक्षपूर्वक पाहावे लागतात. आता उतार्यामध्ये 3ही शब्द आलेले आहेत. काकड्यांचा समावेश आहे, टरबुजे आहेत आणि कलिंगडे सुद्धा आहेत. मग 3ही पर्यायांचा समावेश असलेलं वाक्य आपल्या उतार्यात आहे, म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा अचूक आणि निश्चितपणे तेच आपलं उत्तर आहे. पहा, ओके. आता पुढचा प्रश्न क्रमांक 3, पुढील पैकी कोणत्या अर्थाचा वाक्प्रचार उतार्यामध्ये आलेला नाही? म्हणजे उतार्यात काही वाक्प्रचार आहेत आणि त्यांचा अर्थ या ठिकाणी दिलेले आहेत. तर मग इथं पर्याय आहे मन न भरणे, पूर्ण करणे, कंटाळा येणे आणि चव येणे. मग आता पहा तुम्ही पर्यायामध्ये तुम्हाला यापैकी असे कुठले वाक्प्रचार शोधता येतात. पण वाक्प्रचारांशी करणे, करतो, केले, आहे का नाही, असे शब्द असतात. पहा, मग उत्तरेकडे जा आणि मग ते शब्द शोधा की आपल्याला कोणत्या वाक्यामध्ये वाक्प्रचार दिसून येतो की त्याचा अर्थ खाली पर्यायामध्ये आलेला आहे. शोधा बरं. असे आहेत काही शब्द त्याच्यामध्ये, आहे का नाही. पार केली, तृप्ती होणार, म्हणजे तृप्ती होणे, वीट येणे, अशा प्रकारचे काही त्यामध्ये वाक्प्रचार आहेत. पहा, म्हणजे या ठिकाणी पूर्ण करणे हा जो 2 नंबरचा पर्याय आहे की नाही, त्याचा अर्थ असलेला वाक्प्रचार या उतार्यामध्ये कुठेही दिसत नाही. कंटाळे म्हणजे वीट येणे, हे की नाही. तृप्ती होणे, मन न भरणे, मन भरणे, चव घेणे, यासाठी आहे त्या वाक्प्रचार, आहे का नाही. त्याच्यामध्ये फक्त पूर्ण न करणे, पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. आता पुढं अतिशय सुंदर अशी कविता पहा. कविता हा भाग आपल्याला छोट्या छोट्या कविता वाचून, कारण कवितेमध्ये शब्द थोडे असतात परंतु त्यामध्ये अर्थ मात्र फार समावेश झालेला असतो. कारण त्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, अलंकारिक भाषेचा वापर असतो की जेणेकरून कमी शब्दात जास्त अर्थ सामावला जाईल.
या ठिकाणी आपण कविता वाचूयात आणि मग कवितेवरचे खाली 3 प्रश्न आहेत, आपण त्या 3 प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही सुद्धा कविता वाचा. कविता शक्यतो बोट ठेवून आणि जर चाल लावता आली मनामध्ये व्यवस्थित, तर त्या चालीनंतर आपल्याला कवितेचा आशय समजतो. पहा, लहान सुंदर गुजीरवाणी दिसे कशी ही खार, गुलगुलीत हे अंग मजेचे शेपूट गोंडेदार, लहान डोळे लुकलुक बघती दृष्टी कितीतरी छान, खुटकन कोठे सहज वाजले तरीही ऐकती कान, उभे करोनी शेपूट बैसे आयटी मध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिसे अशी ही खार, काम करी ही आनंदाने मध्येच खेळे खेळ, दौडी नच ही मुळी कधीही फुकट आपुला वेळ, भारी अचपळ जरी अससी गरीब तरी तू फार, येईन भेटायास वनी तुझला वारंवार. पहा, कितीशे सुंदर, अतिशय सुंदर अशी कविता आहे. पहा, या ठिकाणी समानार्थ शब्द आले आहेत, हे का नाही, काही विशेषण आहेत. आपण आता कविता ऐकली, तुम्ही ती वाचली असेल. आता आपण आपल्या प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊयात. कवीला खार रानाची मालकीन केव्हा वाटते? आता पर्याय वाचून घ्या बरं का. आता ती शेपटी उभारून आयटीत बसते तेव्हा, आनंदाने काम करते तेव्हा, गोजीरवाने दिसते तेव्हा, आणि चौथा पर्याय आहे ती डोळे लुकलुक करून बघते तेव्हा. आता रानाची मालकीन हा जो शब्द आहे तो शोधा आणि त्याच्या आसपास पहा, आपल्याला उत्तराकडे जाता येतंय का. तुमचा पर्याय क्रमांक तुम्ही नोंद करून ठेवा बरं का मुलांनो. पाहात, उभे करूनी शेपूट जैसे आयटी मध्ये फार, मालकीन की जणू रानाची दिसे अशी ही खार. राजा नाही का, राजा आपल्या सिंहासनावर आयटीत बसतो ना, तशी ही सुद्धा आयटीत आपली शेपूट उभी करून बसते. पहा, तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5. वरील कवितेनुसार विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती ते आपल्याला शोधायचं. आता विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष वैशिष्ट्यपूर्ण त्यातला गुण दाखवणारा शब्द म्हणजे विशेषण, हो की नाही. आणि त्या विशेषणानंतर नाम येतं, पहा, का नाही. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, संख्यावाचक नाम, आहे की नाही, असे त्या ठिकाणी येतात. समूहवाचक शब्द येतो. मग आता आपण जर कवितेचं व्यवस्थित वाचन केलं असेल तर आपल्याला यामध्ये लहान खार कशी आहे, लहान आहे, म्हणजे हे विशेषण आलेलं आहे. डोळे कशी करते, ती लुकलुक करते, हे विशेषण आलेलं आहे. शेपूट तिचं गोंडेदार आहे, पण गुबगुबीत अंग नाही आलं कुठे, हे का नाही, ते गुलगुलीत म्हटलं त्यांनी, हे का नाही, गुबगुबीत अंग हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 हा त्या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे. पहा, विशेषण आणि नाम या जोड्या आपल्या कवितेतून शोधायच्या होत्या. आता गुजीरवाणी ही सुद्धा त्याचं आहे ना विशेषण, आहे का नाही. म्हणजे आपल्याला आपल्या धड्यामध्ये सुद्धा नामाच्या अगोदर जे शब्द येतात विशेषण, आहे का नाही, की त्या नामाचा काय गुण आहे हे दाखवणारा शब्द तो विशेषण असतो. पहा, आता आपण कवितेचा 6वा प्रश्न पाहूयात. कवितेतील अचपळ या शब्दाचा अचूक अर्थ कोणता? आपण म्हणतो ना, फार आचपळ आहे हा मुलगा, आहे का नाही, एका ठिकाणी बसतच नाही. तर खार सुद्धा तशी आहे बरं का, ती कधी एका ठिकाणी शांत आपल्याला कधी दिसणार नाही. तर मग अचूक असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. यामध्ये मंद, चंचल, शांत, खोडकर. पहा, खारीचे गुण आहे का नाही, अचपळ, ती चंचल आहे आणि ती खोडकर सुद्धा आहे. या ठिकाणी 2 पर्याय जवळजवळ आपल्याला सारखे दिसतात, आहे का नाही, एकाच अर्थाचे दिसतात. यामध्ये आपण पर्याय क्रमांक 2
या ठिकाणी आपलं उत्तर आहे. 2 किंवा 4 या दोन्हीपैकी कोणताही पर्याय लिहिला तरी मला वाटतं आपलं उत्तर बरोबर येणार आहे. परंतु अचूक पर्याय आपण 2 घेऊयात. ओके. आता प्रश्न क्रमांक 7. खाली दिलेल्या वाक्यामध्ये एकूण किती नामे आली आहेत? पहा किती आहे की नाही. कार्यात्मक व्याकरण यावर हा प्रश्न आहे. पहा शब्दांच्या जाती आपल्याला 5वी पर्यंत फक्त 1 ते 4च जाती आहेत विकारी आहे की नाही, की ज्यामध्ये बदल होतो. पुरुष, लिंग, वचन, काळ यानुसार त्या शब्दामध्ये बदल केला जाऊ शकतो आहे की नाही. त्याला विकारी नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 जाती आपल्याला या ठिकाणी 5वी साठी अभ्यासाला आहेत. तर मग आपलं वाक्य आहे, सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आहे की नाही. शोधा बरं या वाक्यामध्ये किती आहेत असे. हा प्रश्न अतिशय सुंदर आहे. पहा आणि आपल्याला माहिती विभक्ती, नामाला विभक्ती लागतात आहे की नाही. प्रथमा, द्वितीया, सला, नाते, चाचीचे, हून, नो आहे की नाही. आणि नामालाच लागतात ना या प्रत्यय विभक्तीचे. प्रथमा शब्द असेल तर प्रथम विभक्ती नसते, तो मूळ मूळ नाम येतं त्या ठिकाणी. मग पहा बरं, गावाचं नाव, व्यक्तीचं नाव, प्राण्याचं नाव, ठिकाणाचं नाव हे का नाही. एखादा गुण असेल तर यामध्ये सातपुडा डोंगराच्या याला मूळ शब्द डोंगर आहे का नाही, त्याला च्या प्रत्यय लागला. परिसरातील मूळ शब्द परिसर हे सामान्य नाम आहे. होळी हे सणाचं नाव आहे. महाराष्ट्र हे एक गावाचं म्हणजे ठेवलेलं नाव आहे, राज्याचं नाव. आणि पुढं भारतभर त्याला भर हा प्रत्यय लागलाय, परंतु मूळ शब्द भारत आहे. आपण जर मोजले तर आपल्याला या ठिकाणी तुमचा पर्याय तुम्ही नोंदवा. मी सांगतो माझा पर्याय काय आहे तो. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या वाक्यात 6 प्रकारचे नाम आलेले आहेत. आता तुम्ही म्हणला सर परिसर, परिसर एखाद्या ठिकाणाचा परिसर ते सामान्य नाम आहे, पण विशेष नाम असेल तर शाळेचा परिसर, घराचा परिसर, बँकेचा परिसर, बस स्थानकाचा परिसर हे त्याचं विशेष नाम होऊ शकतं आहे की नाही. परंतु परिसर हा सुद्धा शब्द नाम म्हणून या वाक्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. ओके. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते? अधोरेखित हा शब्द सुद्धा विरामचिन्हाच्या प्रकारातला आहे. अधोरेखित हे सुद्धा विरामचिन्ह आहे बरं का. आपण जसं म्हणतो पूर्णविराम, अपूर्णविराम, अर्धविराम, तर अर्धरेखित हे सुद्धा एक विरामचिन्हच आहे. मग आता वाक्य पहा. पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. आता ज्या शब्दाखाली रेष मारली त्याला अधोरेखित शब्द म्हणतात. मग तो शब्द शोधा. पाने. चला सांगा काय लिंग आहे पाने या शब्दाचं. त्याचं मूळ धातू, मूळ शब्द काय आहे? पान. मग आपण त्याला काय म्हणणार? ते पान है की नाही. म्हणजे मग त्या पानाचं जे लिंग आहे ते नपुसक लिंग असं आहे, ते पान. आणि नपुसक लिंग हे बऱ्याच वेळा आदरार्थी म्हणून सुद्धा वापरले जातात. ते शिक्षक, ते बाबा, ते आजोबा आहे का नाही. आदरार्थी सुद्धा नपुसक लिंग हे वापरलं जातं. पहा आता लिंगाचे 3 प्रकार इथं आहे का नाही. स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसक लिंग हे आपल्या मराठी भाषेत 3 लिंग आहेत. पहा आणि प्रत्येक लिंग ओळखण्याकरता एक एक शब्द असतो, तो तुम्हाला आहे माहिती. तो, ती, ते या 3 शब्द जर आपण त्या नामाच्या अगोदर लावले तर आपल्याला त्या नामाचं लिंग समजतं. लिंग नेहमी नामालाच असतं.
तर पर्याय क्रमांक आहे आपला 4. आता प्रश्न क्रमांक आपण पाहूयात 8, 9. आपला 8 झाला. खाली दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावायचे राहिले आहे? तुम्हाला परीक्षेमध्ये वाचन अचूक आणि वेगाने करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पेपर समजून सांगायचा आहे, म्हणून या ठिकाणी मी थोडं जरा कमी स्पीडने वाचत आहे, की जेणेकरून आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ समजेल. परंतु परीक्षेमध्ये आपल्याला थोडं वेगाने आणि आकलनपूर्वक, समजपूर्वक वाचन करून उत्तराकडे जायचं आहे. पहा, वाक्य आहे, हे वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात आहे. दुहेरी अवतरण चिन्ह आलं का समजायचं की हे वाक्य कुणाच्या तरी तोंडचं आहे, कुणाच्या तरी तोंडचं बोललं गेलेलं हे वाक्य आहे, तरच म्हणून त्याला दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं असतं. पहा, ओके. का? आम्ही आहोत की साधना आणि जया एकदम बोलल्या. आता खाली 4 पर्याय आहेत. पूर्णविराम द्यायचा राहिला का, प्रश्नचिन्ह द्यायचं राहिलंय का, स्वल्पविराम येईल काय, उद्गार चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह येईल काय, आणि नेमकं आपल्याला विरामचिन्ह कुठं द्यावं लागेल, कुठं द्यायला पाहिजे या वाक्यामध्ये, ठीक आहे नाही. आणि ही वाक्य आपल्या पाठ्यपुस्तकामधलीच असतात. म्हणून आपण आपल्या पाठ्यपुस्तकाचं धड्याचं वाचन करताना विरामचिन्हांचा लक्षपूर्वक त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे वाक्यामध्ये वाचन करताना. आता पहा, का आम्ही आहोत की यामध्ये एक शब्द प्रश्न विचारणार आहे, का ज्या शब्दामुळे आपल्याला प्रश्नचिन्ह या विरामचिन्हाचा या ठिकाणी वापर करणं योग्य राहील. तर याचा पर्याय क्रमांक आहे 2. पर्याय क्रमांक याचा 2 आहे. पहा, पूर्णविराम शेवटी आलंय, इथं स्वल्पविराम सुद्धा आलेला आहे. उद्गार चिन्हाची तर काही गरज नाही की नाही, कारण इथं आपल्या भावना व्यक्त नाही केल्या त्यांनी, अशा एकदम भावना आहे की नाही, उत्कट भावना म्हणतात त्याला, त्या उद्गारवाचक चिन्हामध्ये येतात त्या. प्रश्न क्रमांक 10 पाहू आपण. पुढील पैकी अशुद्ध शब्द असलेला पर्याय कोणता? आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा वाचन करताना ह्रस्व, दीर्घ या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपल्याला निश्चितपणे शुद्ध शब्द पटकन ओळखता येतील. पहा, आणि हे शब्द सुद्धा तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातीलच असतात. मग आता पहा, पहिला शब्द आहे शीर्षक, कार्यक्रम, भवितव्य, आणि चौथा आहे ऐटीत. तुमचा पर्याय नोंदवा, विचार करा आणि पर्याय नोंदवा. तुम्ही जेव्हा वाचन करता तेव्हा तुम्ही कार्यक्रम शब्द कसा पाहिला, भवितव्य कसा पाहिला, ऐटीत कसा आणि शीर्षक कसा पाहिला, हे जर लक्षात आलं तर यामध्ये पर्याय क्रमांक 1 हा शब्द या ठिकाणी अशुद्ध आलेला आहे. त्याला दुसरी वेलांटी पाहिजे की नाही, शेला. पर्याय क्रमांक 1. आता आपण प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया. सर्वांनी प्रश्नाची सूचना वाचा. खाली दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. आता आपल्याला लगेच पटकन लक्षात आलं पाहिजे की मराठीमध्ये मुख्य काळ 3 आहेत, हो की नाही, मुख्य काळ 3 आहेत. कधी कधी आपल्याला उपकाळ सुद्धा विचारले जातात. या ठिकाणी आपल्याला मुख्य काळावर आधारलेला प्रश्न आहे, परंतु उपकाळ, प्रत्येक काळाचे 4 प्रकार आहेत हे आपल्याला माहित असेल की नाही. साधा वर्तमान काळ, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, आणि शेवटचा आहे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. आणि हेच शब्द तुम्हाला भूतकाळामध्ये पण वापरायचे आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा वापरायचे, कारण जसं साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ आहे की नाही. मग पहा, परंतु या ठिकाणी आपल्याला इतक्या खोलवर हा प्रश्न नाही विचारला आहे की नाही. कितीतरी वेळ मी हे पाहत उभी असायची. आता क्रिया पहा, क्रिया घडत आहे का, घडणार आहे का, घडून गेलेली आहे,
त्यावर आपल्याला त्या काळाचा बोध झाला पाहिजे. पहा, क्रिया घडून गेली असेल भूतकाळ, घडत असेल किंवा सवय असेल तर तो वर्तमान काळ, आणि क्रिया घडणार असेल, शेवटी क्रियापदाला नार किंवा येईल, है की नाही, जर असे प्रत्यय असेल तर आपल्याला तो भविष्यकाळ समजतो. पहा, तर हे वाक्य, तुमचा पर्याय क्रमांक तुम्ही नोंदवा. तर हे वाक्य आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे भूतकाळ. कितीतरी वेळ मी हे पाहत उभी असायची, है की नाही, म्हणजे कुठंतरी ती उभी असायची, है की नाही, भूतकाळात ती क्रिया होऊन गेलेली आहे. आता आपल्याला प्रश्न क्रमांक आपल्याला पाहायचा आहे 12. ओके, हे झालं 11चं. आता प्रश्न क्रमांक 12. आपल्याला जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या बरोबर व्यवस्थित त्या अभ्यासक्रमावरच पेपर काढला जातो. पहा, वाक्प्रचार, आहे की नाही, मी म्हटलं होतं तुम्हाला. आपण अगोदरच सुरुवातीला पाहिलं की आपला अभ्यासक्रम आहे आणि त्या घटकानुसार बरोबर प्रश्न पडतात. तेव्हा प्रत्येक घटक हा घरी लक्षपूर्वक वाचन करायचा, वेळ भेटला की वाचायचं. पहा, प्रश्न क्रमांक 12 वाचा तुम्ही, सूचना काय आहे ती. प्रश्न क्रमांक 12 आहे, पुढील पैकी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता? अयोग्य जोडी, आहे की नाही. तुम्ही आता वाक्प्रचार, त्यांचे अर्थ, आपल्याला परीक्षेमध्ये अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा असतो, आहे की नाही. शिष्यवृत्तीमध्ये आपल्याला फक्त काय लगेच त्याचा अर्थ शोधायचा, आहे की नाही. तुम्ही तुमच्या मार्गदर्शक मध्ये वाक्प्रचारांचं वाचन केलं असेल, पाहिजे का नाही. पर्याय नंबर 1 आहे रुंजी घालणे, म्हणजे भोवती फिरणे. कोसळणे, जोरात पडणे. झेंडू फुटणे, झेंडूला फुले येणे. धूम ठोकणे, पळून जाणे. तर आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. तुमचा पर्याय नोंदवा. या ठिकाणी अयोग्य अशी जोडी आहे पर्याय क्रमांक 3, झेंडू फुटणे हा या ठिकाणी पर्याय अयोग्य आहे. धूम ठोकणे, पळून जाणे बरोबर आहे. कोसळणे, जोरात पडणे हे पण बरोबर. रुंजी घालणे म्हणजे भोवती फिरणे, पिंगा घालणे, का नाही त्याला. पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 13 कडे चला बरं. हा प्रश्न थोडा अवघड असतो, कारण याच्यामध्ये अक्षर अक्षर जुळवणी, अक्षराची जुळवणी करून आपल्याला म्हण तयार करायची असते. पहा, आणि म्हणीला वाचन करणं, अर्ध्या म्हणी पूर्ण करणं, ज्याला जमतं ना त्याला हा प्रश्न पटकन सोडवता येतो. म्हणी हे आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये वापरल्या तर ह्या म्हणी आपल्याला पटकन लक्षात राहतात. आधी सगळे शब्द किती आहेत, काय म्हण होईल, तुम्ही एकदम वाचून पहा सगळे शब्द. कधी कधी काय होतं, वाचन करतानाच आपल्याला लगेच ती म्हण आठवते बरं का. वाचन करताना ती म्हण लगेच आठवते. किंवा शब्द लिहून घ्या, है का नाही, म्हण तयार करा. किंवा कधी कधी तुम्हाला खालच्या पर्यायातून सुद्धा पटकन वरची म्हण शोधता येते. पहा, मग आता पर्याय वाचून घ्या. पुष्कळ लोक बोलतात तेच खरे. अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे. पैशाने सर्व कामे साध्य होतात, है की नाही. दाम करी काम असे ते म्हणाय ना. ज्याच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल बजावतो. मग याला काय म्हणाय, हे का नाही. या चारही शब्दांना तुम्ही योग्य म्हणी शोधा, म्हणजे तुम्हाला वरच्या म्हणीच्या जवळ जाता येईल. पहा, म्हण करा तयार सर्वांनी. पहा, पहिली काय, पुष्कळ लोक बोलतात तेच खरे, म्हणजे पाचामुखी परमेश्वर, आहे का नाही, अशी म्हणे. तसं नाही, त्याच्यात वर, आहे का नाही. पैशाने सर्व कामे साध्य होतात, तिसरा पर्याय. दाम करी काम,
आहे का तसे शब्दाचे त्या म्हणीतले शब्द या ठिकाणी नाहीत. ज्याच्या अंगात सामर्थ्य म्हणजे बळी तो कान पिळी, आहे का नाही, आहे का तशा अर्थाची. मग असे असे काही क्लू घ्यायचे आपण, आहे का नाही, की जेणेकरून आपल्या वरील म्हणीकडे जाता येईल. मग अन्नदात्याची कृतज्ञतेने वागावे, त्याची म्हण आहे आपल्या माहिती, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बरोबर. मग पावर त्या म्हणीतले शब्द आणि हे शब्द आहेत का बरोबर, जुळतात का आपल्या पर्यायाशी. मग आपला पर्याय क्रमांक आहे 2. आपली मूळ म्हण तयार होते, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ओके. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना. कधी कधी आपल्याला जाहिरात बातमी यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात, हो की नाही. या ठिकाणी संवाद आहे, संवाद हा काळजीपूर्वक वाचायचा. कुठं घडला, किती जणांमध्ये घडला, कोणत्या वेळी घडला, कोणत्या विषयावर संवादाचा विषय आहे, या बारीक सारी गोष्टी आपल्या संवादातून नंतर आकलन झाल्या पाहिजेत, हो की नाही. मग आता मुलांनी संवाद वाचायचा. पहा संवादाकडे या. संवाद वाचताना त्यातले विरामचिन्ह हे सुद्धा लक्षामध्ये घ्या. संवाद वाचा. संवाद मी वाचतो. स्नेहल तू रांगोळी काढ. बाई मी साक्षीला सोबत घेऊ. घे ना, पण लवकर काढा. फक्त तुम्ही दोघीच इथे आहात, बाकी सगळ्या आत हॉलमध्ये आहेत. अगं साक्षी, आजच्या स्नेह संमेलनामध्ये विविध गुणदर्शनांचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे. हो स्नेहल, कालच सरांनी आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. कालच सरांनी सांगितलंय की नाही, आपल्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी, अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली, तुला माहित नाही. आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं, त्यामुळे पथनाट्य केलं होतं त्यामुळे, हे की नाही, असा त्यांच्यामध्ये संवाद झालेला आहे. या संवादावर मुलांना लक्षपूर्वक प्रश्नांचं उत्तर शोधावं लागतंय. पहा, हे की नाही. मग आता पहा, अजून मागे संवाद आहे. पहा पुढे. अगं हो, त्यात अश्विनीनं सासूची भूमिका केली होती, है की नाही. स्नेहल, झाली का तुमची कामं, चला कार्यक्रम सुरू होईल आता. झालंच आहे बाई, साक्षीने बघा किती छान रंग भरलेत. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. अशा प्रकारे हा संवाद आपण व्यवस्थित वाचून घेतल्यानंतर आपल्याला निश्चितपणे या संवादावरची उत्तर शोधायला काही अवघड जाणार नाहीत. वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा. प्रत्यक्ष सहभाग, आहे का नाही, प्रत्यक्ष सहभाग किती जणांमध्ये संभाषण झाले प्रत्यक्ष, आहे का नाही. प्रत्यक्ष बोलणारे, आहे का नाही, तरच आपल्याला त्या उत्तराकडे जाता येईल. तर यामध्ये प्रत्यक्ष बोलणारे पात्र किंवा व्यक्ती आहेत 3. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही. अतिशय सुंदर प्रश्न आहे का नाही, छान प्रश्न आहे. कोणता कार्यक्रम होणार नाही आता, आहे का नाही, आणि कोणते कार्यक्रम आता सध्या तिथं आज या दिवशी आहेत, आहे का नाही, संवादामध्ये ते कार्यक्रम आज आहेत. मग आता पहा, आज आज पथनाट्य होणार आहे काय, आज बक्षीस समारंभ आहे का, विविध गुणदर्शन आहे का, स्नेह संमेलन आहे का. पहा कोणत्या कार्यक्रम होऊन गेलाय, हा विचार करावा, कोणता कार्यक्रम होऊन गेलाय या संवादामध्ये. भूतकाळात जी घटना घडली ना, आहे का नाही, आणि वर्तमान काळात आता सध्या जे कार्यक्रम होणार आहेत ते आपले पर्याय नसणार आहे का नाही. मग शोधा, तुमचं उत्तर नोंदवा, त्या ठिकाणी उत्तर नोंदवा आणि नंतर मग आपण
तुम्ही पहा की आपले पैकी किती प्रश्न बरोबर आलेले आहेत. तर यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर आहे. कारण पथनाट्य सादर केलं म्हणून त्यांचा गुणगौरव, त्यांना बक्षीस समारंभ, त्यांचे विविध गुणदर्शन या त्या कार्यक्रमात या कार्यक्रमामुळे यांना बाकीच्या कार्यक्रम यांनी आयोजित केलेले आहेत, आहे का नाही. पथनाट्य हा कार्यक्रम होणार नाही. प्रश्न क्रमांक 16. वरील संवाद कोठे घडला असावा? वरांड्यात घडलाय का मैदानावर, हॉलमध्ये की वर्गात? संवाद कोठे घडला असावा, आहे का नाही. याला योग्य असेल लाईन शोधा बरं. हो, पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी. म्हणजे या सगळ्या मुली आणि त्यांच्या शिक्षिका ह्या व्हरांड्यात उभ्या आहेत, मुली रांगोळी काढत आहेत, आहे का नाही. म्हणजे हा व्हरांड्यातला हा संवाद आहे. पर्याय क्रमांक 1. ओके. चल आता आपण प्रश्न क्रमांक 17 कडे जाऊया. त्यापूर्वी संवाद हा लक्षपूर्वक वाचायचा आहे का नाही. आणि संवादामधली पात्र, आहे का नाही, म्हणजे प्रत्यक्ष जे भाग येतात ना त्यांना सहभागी, आहे की नाही, असं म्हणतात संवादामध्ये. तो संवाद कुठं घडला, कधी घडला, हे सुद्धा यामध्ये विचारलेलं असतं. पहा आता आपण प्रश्न क्रमांक 17 कडे जाऊया. आता वाचा सर्वांनी प्रश्न क्रमांक 17 व्यवस्थित वाचा. वाचा सर्वांनी. हा प्रश्न आपला पारिभाषिक शब्दावर आहे. पहा पारिभाषिक शब्दावर, परंतु त्यामध्ये एक गुपित दडले. फक्त माहिती तंत्रज्ञान विषयक, त्या शब्दात तंत्रज्ञान आलं पाहिजे, आहे का नाही. असे किती शब्द आहेत. आपण हे सगळे शब्द इंग्रजी म्हणून वापरतो, परंतु तंत्रज्ञानाविषयी, आहे का नाही, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संदर्भात काही माहिती नेहमी आपण हे शब्द वापरले जाते. पण त्यावर हा प्रश्न आहे. काय म्हणतात प्रश्न? खाली दिलेल्या प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 17. खाली दिलेल्या गटात माहिती तंत्रज्ञान विषयक किती शब्द आहेत? शोधा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संबंधित शब्द आहेत, आहे का नाही. पर्याय क्रमांक पहा तुमचा. आपण मेसेज, वेब, कॅमेरा, मोबाईल या शब्दांचा आपण तंत्रज्ञानामध्ये वापर करतो, आहे का नाही. म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे, तुम्ही तुमचा नोंदवा, मी माझा सांगतो नंतर. मी थोडं थांबतो, तुम्हाला विचार करायचा असेल तर. तर आपल्याला पर्याय क्रमांक 3, 4 शब्द मेसेज, वेब, कॅमेरा आणि मोबाईल हे 4 शब्द आपल्याला माहिती तंत्रज्ञानाविषयी वापरले जातात. ओके. आणि हा शब्द पारिभाषिक शब्द असतो की जे शब्द आपण मराठी म्हणून इंग्रजीत रोज वापरतो, जसं पेन, डॉक्टर, ट्रॅक्टर, हे का नाही, वायरमन, लाईन, लाईट आली, टोमॅटो हे शब्द आपण रोज वापरतो का नाही. या शब्दांना पारिभाषिक शब्द असे म्हणतात. पहा तर आता प्रश्न क्रमांक 18 वाचा. प्रश्न क्रमांक 18 वाचा सर्वांनी. आपल्याला वाचन हे अचूकपणे करता आलं पाहिजे. पहा पुढील पैकी समान अर्थांच्या शब्दांची चुकीची जोडी कोणती? म्हणजे हा शब्द आपल्या समानार्थी शब्दावर आधारलेला आहे. समानार्थी शब्द, आहे का नाही, यावर तो झणी, झणीचा अर्थ लवकर, हे बरोबर आहे. झणी म्हणजे लवकर, आहे का नाही. हा बोली भाषेतला शब्द आहे. पहा अलगत म्हणजे हळुवार, ही सुद्धा जोडी बरोबर आहे. कवन, कवितेमध्ये कवन आहे, किंवा कवितेला कवन म्हणतात, आहे का नाही. वेल, वेलीला दुसरा शब्द आहे लता, आहे का नाही.
कुंज हा शब्द या ठिकाणी चुकीचा आलेला आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक आहे 4. पर्याय क्रमांक 4 इथं आपली हा शब्द चुकीच्या जोडीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पहा आता 19. आणि हे सगळे घटक आपण अभ्यासलेले आहेत. मराठी हा विषय असा आहे का तो कायम वाचावा लागतो. प्रश्न क्रमांक 19 वाचा. मंजुळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहा, मंजूळ या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह केले. पहा, दिसतंय ना एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह हे वाक्यातील महत्वाचा शब्द शोधण्यासाठी आहे की नाही. महत्वाचा शब्द ज्याला वाक्यात वजन आहे, वेटेज आहे, अशा शब्दाला वाक्यामध्ये एकेरी अवतरण चिन्ह दाखवलं जातं, हे लक्षात ठेवा, आहे की नाही. आणि स्वल्पविराम हे वाक्यामध्ये एकाच जातीचे शब्द असतील ते दाखवण्याकरता देतात. आणि जर कुणाला काही सांगायचं असेल, संबोधन करायचं असेल, संबोधन रमेश इकडे ये, तर त्या नामानंतर सुद्धा आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागतो. पहा, या दोन गोष्टी स्वल्पविरामामध्ये असतात. पहा, तर मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा. मग आता मंजूळ म्हणजे नाजूक, त्याच्या विरुद्ध होतो का? किंवा मंजूळ म्हणजे गोड, विरुद्ध आहे का? हा, किंवा मंजूळ म्हणजे मऊ आणि मंजूळ म्हणजे कर्कश. पहा, विरुद्ध अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा. तुमचा पर्याय नोंदवा सर्वांनी. का ज्या दोन्ही क्रिया भिन्न पाहिजे, एकमेकाच्या विरुद्ध पाहिजेत, आहे का नाही. सारखे आला तो समानार्थी शब्द होईल. जर सारखा आला तर मग विरुद्ध विरुद्ध क्रिया कुठं घडणार आहे? कर्कश, पर्याय क्रमांक 3. बरोबर, कर्कश हा शब्द मंजूळच्या विरुद्ध आहे. पहा, चला आता आपण प्रश्न क्रमांक पाहूयात 20. छान प्रश्न आहे. पहा, 20 नंबरचा खूप सुंदर प्रश्न आहे. या प्रश्नासाठी आपल्याला वाचन आणि आपल्याकडे शब्दसंग्रह असला की आपल्याला हा प्रश्न पटकन सोडवता येतो. पहा, तेव्हा मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वाचन केलं पाहिजे, गोष्टीचे पुस्तक वाचन केले पाहिजे, म्हणजे आपल्याला शब्दसंग्रह आपल्याकडे जास्त प्रमाणात तयार होतो. पहा, प्रश्न वाचा सर्वांनी. वाचला सर्वांनी प्रश्न? काही मुलांना एका नजरेत वाचन करता येत आहे की नाही. की जे मुलं वारंवार वाचतात ना, त्यांना एका नजरेत तो प्रश्न, ते वाक्य वाचता येतं. पहा, आणि तशी सवय पाहिजे. एका नजरेत आपल्याला प्रत्येक शब्द वाचून पूर्ण करता आला पाहिजे, म्हणजे आपल्या ठिकाणी वाचनाचा स्पीड वाढतो. पहा, दिलेल्या चौकटीत अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी अनुक्रमे कोणती अक्षरे येतील, आहे का नाही. मग पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 आहे का नाही, यामधले अक्षर ठेवून पहा आणि मग विचार करा की आपल्याला कुठल्या पर्यायातून चारही शब्द हे अर्थपूर्ण तयार झाले पाहिजेत ना. अर्थपूर्ण, की ज्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. करा तयार. आपला प्रश्न क्रमांक 20 चालू आहे. हा, सर्वांनी लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 20 वर फोकस करा सर्वांनी. पर्यायातले शब्द ते ठेवून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणता पर्याय या ठिकाणी योग्य आहे. कारण सोपा प्रश्न असतो हा, फक्त आपल्याला वेगवेगळे शब्द माहित असले पाहिजे. चला, झाला असेल ना, तुम्ही तयार केला असेल. तुमचा पर्याय नोंदवा. तर माझा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. त्या चौकटीत जर आपण ते शब्द भरले तर 1 नंबरला तयार होतो अंगण.
2 नंबरचा शब्द तयार होतो अंजीर, अंजीर. 3 नंबरचा तयार होतोय अंधार. आणि 4 नंबरचा तयार होतो अंजन, अंजन म्हणजे काजळ, आहे का नाही? सगळ्यांना अर्थ आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. चला सर्वांनी चला वाचावर प्रश्न क्रमांक 21. छान आहे बरं का प्रश्न हा सुद्धा. हा तुमच्या मार्गदर्शकामधलाच आहे का नाही? हा तुम्हाला एक घटकच आहे या प्रश्नाचा, आहे का नाही? जोड शब्द, आहे का नाही? दोन्ही शब्दांना अर्थ पाहिजेत, आहे का नाही? दुसऱ्या शब्दाला अर्थ नसतो, परंतु तो त्याला जोडून येतो, आहे का नाही? त्याला जोड शब्द म्हणतात. कपडे, लत्ते. कपड्याला अर्थ आहे, पण लत्त्याला काही अर्थ नाही ना, आहे का? परंतु तो आल्यानंतर एक वेगळा असा नाद तयार होतो, पहा, आहे का नाही? कपडे, लत्ते, बाजार, हाट, आहे का नाही? तसं या ठिकाणी पहा बरं, हाल, हवाल, हा हालच्या नंतर हवाला शब्द जोडून आला तरच त्याचा योग्य असा नाद आणि अर्थ तयार होतो, पहा. शेतीवाडी, पाऊस पाणी, मनोमनी, पहा आता जोड शब्द पाहिजे आपल्याला, नसलेला पर्याय कोणता? बोली भाषेत असे शब्द फार वापरले जातात, पहा. आपला पर्याय क्रमांक नोंदवा बरं सर्वांनी. तर तो पर्याय क्रमांक आहे, तुम्ही नोंदवा. पर्याय क्रमांक आहे 4. मनोमनी हा शब्द जोड शब्द नाही. प्रश्न क्रमांक 22. सगळ्यात सोपा 22 नंबरचा प्रश्न आहे, पहा. आणि हा प्रश्न वारंवार येतो. हा प्रश्न कधी कवितेनंतर येतो, कधी उतार्यानंतर येतो, कधी जाहिरातीनंतर येतो, परंतु या ठिकाणी हा प्रश्न 22 नंबरला आलेला आहे. समूहदर्शक, आहे का नाही? जोड शब्द, समूहदर्शक, अलंकारिक शब्द असे आपले घटकच आहेत, आहे का नाही? वाचा बरं सर्वांनी प्रश्न वाचा. प्रश्न हा कोणत्याही क्रमांकावर येऊ शकतो, घटक कुठेही येऊ शकतो, आहे का नाही? फक्त आपलं वाचन पाहिजे. आता राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सैनिकांचे टिंब तयार होते. इथं आपल्याला समूहदर्शक शब्द शोधायचा आहे का नाही? सैनिकांचा समूहदर्शक शब्द, आहे का नाही? आता आपण समूहदर्शक शब्दांचं वाचन केलं असेल, आहे का नाही, भरपूर. मग असे शब्द शोधा, समूहदर्शक शब्द की जे आपल्याला गरजेचे आहेत. समूहदर्शक शब्द शोधा आणि मग तुमचा पर्याय तुम्ही लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल की समूहदर्शक शब्द अचूक काय बसला पाहिजे. झाला? तर या ठिकाणी आहे पथक. गट नाही, जथा नाही, झुंड नाही, आहे का नाही? सैनिकांची पथक तयार होते. पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. वाचा सर्वांनी. हा शब्द सुद्धा तुमच्या पुस्तकामधलाच आहे. 5 अक्षर दिलेले आहेत, अर्थपूर्ण शब्द शोधायचा आणि त्यानंतर पहा प्रश्न कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या शब्दाचा या अर्थाचा शब्द तयार होईल. श्रद्धा या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आपल्याला, आहे का नाही? शब्द तयार करून शब्द बनवायचा आहे आणि त्याचा समानार्थाचा शब्द शोधायचा आहे, म्हणजे की ज्याचा अर्थ श्रद्धा असा झाला पाहिजे. जुळवा शब्द सर्वांनी आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द किती आहेत? 5. करा तयार शब्द. थांबतो मी हा शब्द तयार होईपर्यंत तुमचा.
इथं प्रश्न आहे हा. आज तुम्ही त्याला थोडासा झूम करून घ्या हा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. नंतर तयार झालेल्या शब्दाला वर क्रमांक देऊन घ्या, ते फार महत्वाचं आहे. कारण आपला क्रमांकानुसार विचार ना, कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास श्रद्धा या शब्दाचा समानार्थी शब्द किंवा त्या अर्थात शब्द तयार होईल. शब्द बनवा, त्याच्या डोक्यावर क्रमांक लिहा, मग क्रमांकानुसार जर तुम्ही शब्द तयार केला तर तुम्हाला लगेच त्याचा अर्थ कळेल. पहा, झालाय का तयार शब्द मुलांनो? झाला असेल तर तुमचा पर्याय क्रमांक त्या ठिकाणी नोंद करा. पर्याय क्रमांक नोंद करा हा. पहा, आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 23 यामध्ये आलेल्या अक्षरावरून आपल्याला बाजार भाव, काय बाजार भाव असा शब्द आपल्याला मिळाला. पहा, अर्थ पूर्ण मिळाला आहे. आणि ते काय म्हणतात, कितव्या क्रमांकाच्या अक्षरे घेतल्यास श्रद्धा या अर्थाचा शब्द तयार होईल. भाव म्हणजे श्रद्धा आहे का नाही, आपला देवावर भाव असतो का नाही, श्रद्धा आहे का नाही. मग आता भाव शब्द हा कितव्या क्रमांकाच्या अक्षरी घेऊन तयार झाला आहे, तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 4, चौथ्या आणि पाचव्या आहे का नाही. म्हणजे आपल्या या ठिकाणी पर्याय क्रमांक येतोय 4. भा आणि व हे दोन शब्द 4 आणि 5 क्रमांक अक्षर हे 4 आणि 5 क्रमांकावर आहेत. ओके, भा म्हणजे श्रद्धा. चला, आता सर्वांनी प्रश्न क्रमांक 24 वाचा. खूप छान होती हा प्रश्नपत्रिका आणि सोपी होती. पहा, छान होती प्रश्नपत्रिका आहे का नाही. अभ्यास करणाऱ्या मुलांना आहे का नाही अतिशय सोपा पेपर गेला असेल. पहा, त्यावेळेस छान पेपर होता. वाचा सर्वांनी. एक शब्द दोन अर्थाने वापरलाय आहे का नाही, आणि त्यामध्ये अधोरेखित शब्दाचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे त्या वाक्यातल्या अर्थानुसार. प्रश्न वाचला असेल सर्वांनी. मी वाचतो प्रश्न. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित, पहा आला का प्रतिविरामचिन्ह, अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. आता आधी वाक्य वाचा, ज्या शब्दाखाली अधोरेखित केलंय नंतर त्या शब्दावर फोकस करा. हा शब्द वाक्यात दोनदा आलेला आहे की अधोरेखित केलेला शब्द, पण एकाच खाली अधोरेखित केलेला आहे. प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला. पहा, प्रतिपक्षाने हार मानताच आणि पुढचा शब्द आहे परत हार रमेशच्या गळ्यात पडला. मग पहिला हार हा शब्द अधोरेखित आहे, तर याचा पर्याय क्रमांक तुम्ही लिहा. मी सांगतो माझा पर्याय क्रमांक काय आहे तो. अचूक उत्तर याचं काय आहे ते मी सांगतो हा. पर्याय क्रमांक 2 पराभव आहे का नाही, आणि दुसऱ्या हारचा अर्थ होतो माळ आहे का नाही, फुलांची माळ. आता आपला 2017 या साली झालेल्या फेब्रुवारी मधील शिष्यवृत्ती परीक्षेचा आपला 1 ते 25 मधला शेवटचा प्रश्न आहे. पहा, म्हणजे आपल्याला लेखक, ग्रंथ, कवी आहे का नाही यावर हा प्रश्न आलेला आहे, आणि त्याचं वाचन करावंच लागेल कारण तो प्रश्न हमखास येतोच. प्रत्येक वर्षी हा प्रश्न, या घटकाचा प्रश्न हा समाविष्ट असतोच म्हणजे असतोच. वाचा प्रश्न. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?
आता आपल्याला या ठिकाणी आपण जर वाचन केलं असेल तर आपल्या लक्षात येईल की संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तिला भावार्थ दीपिका म्हणतात, है की नाही. अजून हरिपाठ लिहिला, है की नाही. संत गाडगे बाबा यांचं काय लिखाण आहे. नंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आहे, ग्रामगीता आहे का नाही, की ज्यावर गावाच्या स्वच्छतेचं सगळं महत्व त्या ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि संत तुकाराम महाराज अभंग गाथा आहे का नाही. मग आता आपला नेमका पर्याय क्रमांक 3, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या ठिकाणी ग्रामगीता ग्रंथ लिहिला, हे आपलं उत्तर आहे का नाही, पर्याय क्रमांक 3च. ओके. आज या ठिकाणी आपण जी प्रश्नपत्रिका पाहिली त्यामध्ये आपण जो अभ्यास केलाय त्यामध्ये किती घटक समाविष्ट होते पहा. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते 3 हे उतारा यावर आधारित होते बरं का. प्रश्न क्रमांक 4 ते 6 हे कवितेवर आधारित होते. प्रश्न 7वा हा जो प्रश्न होता तो नाम म्हणजे शब्दांच्या जाती आहे का नाही, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यावर हा 7वा प्रश्न होता. आता 8वा प्रश्न हा लिंगावर होता. आपण आता परत एकदा उजळणी घेऊ. प्रत्येक प्रश्न आपल्याला कुठल्या घटकावर होता ते पाहू आपण आता. म्हणजे आपण या ठिकाणी आपला लेक्चर नंतर संपवूयात. प्रश्न 8वा जर पाहिला तुम्ही तर तो लिंग या घटकावर होता. प्रश्न 9वा योग्य विरामचिन्ह घाला, हे पहा प्रश्न 9वा मी समोर दाखवतो स्क्रीनवर, तो विरामचिन्ह या घटकावर होता. प्रश्न 10वा शुद्ध अशुद्ध शब्द आहे की नाही, आपल्याकडे आहेत त्या आपल्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक मध्ये, तर या घटकावर होता. प्रश्न 11वा काळ आहे का नाही, काळ या घटकावर होता बा प्रश्न 11वा. प्रश्न 12वा वाक्प्रचार व त्यांचे अर्थ या घटकावर होता. प्रश्न 13वा म्हणी आहे का नाही, शब्द वाक्य अक्षर म्हण तयार करायची. प्रश्न 14, 15, 16 हे संवाद आहे का नाही, संवाद या घटकावर होता. म्हणजे सगळा आपला जो शिष्यवृत्तीचा सिलेबस आहे त्यावरच हे प्रश्न अतिशय क्रमाने पडलेत पहा, 14, 15 आणि 16. प्रश्न 17वा शब्द हा प्रश्न पारिभाषिक शब्द या घटकावर होता पहा, पारिभाषिक शब्द. नंतर प्रश्न 18वा हा प्रश्न समानार्थी या घटकावर होता. प्रश्न 19वा पहा हा आपल्या विरुद्धार्थी या घटकावर हा प्रश्न पडला होता पहा. नंतर प्रश्न 20वा चौकटीत अक्षय भरून अर्थपूर्ण शब्द बनवा, हा एक घटक आहे आपल्याला पहा आपल्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमामध्ये. या घटकावर हा प्रश्न आलता पहा 20वा प्रश्न. 21वा प्रश्न हा आपल्याला जोड शब्द या घटकावर आलेला आहे. 22वा प्रश्न आपल्याला समूहदर्शक, आपण पाहिलं समूहदर्शक आहे का नाही, या घटकावर हा प्रश्न आलेला आहे. 23वा प्रश्न अक्षर जुळवून शब्द बनवणे, हा सुद्धा घटक आहे आपल्या शिष्यवृत्तीमध्ये की नाही, 23वा प्रश्नाचा त्या घटकावर आलेला आहे. 24वा प्रश्न एक शब्द अनेक अर्थ आहे का नाही, समजा जसं कर, कर म्हणजे काय, एखादं काम कर, दुसरा अर्थ काय होतं करचा हात आहे का नाही, हस्त, तो घटक आहे आपल्याकडे. समजा अंक, अंक हा शब्द आपण वाक्यात 2 अर्थी सुद्धा वापरू शकतो पहा. समजा आजोबाच्या अंकावर बसून बाळाने 1 ते 10 अंक म्हटले. मग अंक म्हणजे मांडी आणि अंक म्हणजे आपले मोजायचे अंक आहे का नाही. आणि 25वा प्रश्न होता लेखक, त्यांचे ग्रंथ, त्यांचे पुस्तक, कधी कधी या ठिकाणी संबोधन आहे बरं का, त्यांना काय म्हणतात आहे का नाही, महात्मा, आचार्य आहे का नाही, गुरु, डॉक्टर, असे काही संबोधन आहेत आहे का नाही, नेताजी, अशा संबोधनावर सुद्धा प्रश्न विचारले जातात आहे का नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण आज 2017 या मध्ये विचारल्या गेलेल्या प्रथम भाषा मराठी 1 ते 25 या प्रश्नाचं आपण या ठिकाणी आकलन समजून घेतलेलं आहे का, प्रश्न काही सोडावेत ते
हॅलो पंडित सर. धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पहिल्या दिवशी भाषा विषय छान पद्धतीने मुलांना समजावून सांगितला. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनापासून आभार. मुलांनी आज शनिवार असल्यामुळे मुले कमी होती, परंतु उद्यापासून मात्र जास्त मुलांनी जॉईन व्हायचं आहे. ओके, धन्यवाद.